या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाके फेवर समोर, सोलापूर. प्रोप्रायटर राजय्या गज्जाम 94 23 59 12 59 80 87 55 16 79. ओके. आमचे सहकारी महेशांना कोटे आज सकाळी त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते वारले ही बातमी आम्हाला कळताच एक जुना सहकारी अनेक वर्ष आम्ही मिळून फिरलो. राजकारणामध्ये मिळून फिरत असताना एक मैत्रीची जोडी देखील आम्ही दोघांनी 15 वर्ष दोघं मिळून फिरत होतो. 1992ला ते पहिल्यांदा निवडून आले आणि सुरुवातीच्या काळात ते महापौर झाले. 1997ला माझी राजकारणामध्ये एंट्री झाली आणि 97पासून सलग 15 वर्ष आम्ही दोघं मिळून फिरत होतो. आणि विश्वास बसत नाही की ते आज वारल्यात. वयाचा 60 वर्ष त्यांना होत आहे आणि गेले 30 वर्ष 32 वर्ष झालं राजकारणामध्ये मी त्यांना बघितलं आहे, पाहिलं आहे, एक मित्र म्हणून पाहिलं आहे, राजकारणी म्हणून पाहिलं आहे, एक कुटुंबिक माझे त्यांचे घरगुती माझे संबंध होते. सुरुवातीच्या काळात मी त्यांच्यावर फिरायचा आहे. 15 वर्ष दोघं मिळून आम्ही फिरत होतो. 15 वर्षामध्ये जवळपास ते महानगरपालिकेमध्ये 6 वेळा निवडून आले आणि 4 वेळा ते आमदारकी लढवले. शहर उत्तरमधनं 2दा लढवले आणि शहर मध्यामधनं 2दा लढवले. तर एक खरं वाटत नाही किंवा संक्रांत आहे अशी संक्रांत त्यांच्या घरावर येणं हे बरोबर नाही. एक घरचा त्यांचा कुटुंब प्रमुख त्यांच्यातनं आज गेलेला आहे. काँग्रेस शहर व आमचे नेते सुजमल शिंदेसाहेब व ताई यांना मी सकाळीच कळवलं की असं असं झालेलं आहे आणि ताई आणि साहेबांनी त्यांच्या मुलाला फोन केला, त्यांची विचारणा केली आणि एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचा देखील साहेबांनी ताईंनी प्रयत्न केलेला आहे. आता ते वाराणसीमध्ये महाकुंभ आहे त्या महाकुंभाला गेले होते आणि त्या ठिकाणी सकाळच त्यांना जो मेजर अटॅक आला त्यामुळे ते वारले. आणखी मयत मिळाली नाही. मयत किती वाजता पोचेल, आज मयत होईल का उद्या मयत होणार आहे आणखी आम्हाला कोणाला कल्पना नाही. पण एक सोलापूर शहरामध्ये सगळ्यांचीच फोन आले, ही खरं बातमी आहे का, खरी बातमी आहे का. आणि ते शेवटी काळाने आज त्यांच्या परिवारावर कोटे परिवारावर जे झडप घातले आहे. मला आठवते तात्या कोटे देखील जानेवारी महिन्यातच 17 तारखेला वारले होते आणि महेशांना देखील आज 14 जानेवारी आहे. तात्या कोटे हे त्यांचे वडील जानेवारी महिन्यातच वारले आणि महेश कोटे देखील अण्णा जानेवारी महिन्यात वारले. तर एक मुरब्बी राजकारण अनेक राजकारणामध्ये महापौरांची संधी मिळाली पण आमदारकी संधी ते 4 वेळा इलेक्शन लढवले. त्यातल्या पहिल्या इलेक्शनला मी त्यांच्याबरोबर होतो आणि वाटत होतं की अण्णा आमदार होतील. पण आज त्यांचं ते बघितलं तर एवढं 60 वय आणि कमी वयामध्ये ते आमच्यातनं जातील असं आम्हाला कोणाला वाटलं नाही. राजकारणामध्ये मतभिन्नता असतात पण मतभेद नसावेत म्हणून मी सकाळी शिंदेसाहेबांना त्यांना बातमी कळवली आणि आम्ही सगळे काँग्रेसचे लोक त्यांच्या घरी आम्ही गेलो आणि घरात त्यांच्या मुलाला त्यांच्या पुतण्यांना सगळ्यांना भेटलं आणि एक मित्र म्हणून काँग्रेस पक्षाचे जुने सहकारी आहेत. काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्या वडिलांनी तात्या कोटेंनी फार वर्ष काम केलं. महेशांनी काँग्रेस पक्षाकडनंच अनेक वेळा ते नगरसेवक झाले. काँग्रेस पक्षाकडनं आमदारकी लढवली आणि काँग्रेस पक्षाचे एक नाळ त्यांच्यावर जोडलेले असल्यामुळं आम्ही सर्वजण सकाळी त्यांच्या घरी गेलो होतो आणि तिथं त्यांच्या मुलाला भेट दिली. एक लवकर आमच्यातनं निघून हे सगळ्यांना दुःख आहे. आज वैयक्तिक नरोटे परिवार एक मित्र म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली होतो. शहराध्यक्ष या नात्याने देखील काँग्रेस पक्षाच्या सर्व आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे व माझे नेते सुषमा शिंदेसाहेब व आपल्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने देखील त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि एक चांगला मित्र, एक चांगला आमचा सहकारी आमच्यातनं हरपला हे दुःख आम्हाला नेहमी सगळ्यांना बोचणार आहे.
वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था. गेल्या 3 वर्षापासून सोलापूर, महाराष्ट्रासह आंध्र, तेलंगणा, कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या 18 वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन. मागील 44 वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेलं आहे, पण थोडंसं मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकवर होऊन चांगलं रिटर्न दिलेला आतापर्यंतचा हा मार्केटचा अनुभव आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगलं रिटर्न्स मिळू शकतात. सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन. गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय. प्रायव्हेट कंपनी, ट्रस्ट, देवस्थान, शाळा, महाविद्यालय, पतसंस्था, बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन. याशिवाय मेडिक्लेम, लाईफ इन्शुरन्स, वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स. संपर्क विजयकुमार अंकम. मोबाईल क्रमांक 9226389292. शाखा नंबर 1 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर. शाखा नंबर 2 SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड, कनाळे कॉम्प्लेक्स, स्टेट बँकेसमोर, सोलापूर.